बावरेमन भाग 13. अधिराज बाजूला होतो. दिव्या त्याच्याकडे रागात बघत असते. अधिराज बोलला, असं नको बघूस जान, नाहीतर मला परत तुला किस करायची इच्छा होईल, कारण रागात तू खूप सुंदर दिसतेस. दिव्या बोलली, काय करू मी तुझं? ओवाळून झालं, रिटर्न गिफ्टच्या नावाखाली मला जबरदस्ती किस करून झालं, आता ना जाणं तू, वैतागून बोलती. अधिराज बोलला, मी नाही जाणार, मी आज इथेच राहणार आहे. मला तुझ्या मिठीत झोपायचं आहे. दिव्या बोलली, आता अति होत आहे हा अधिराज, मी काय तुला मिठीत घेऊन झोपणार नाही आहे. तू आता घरी जा, उगाच नाटक करू नकोस हां. अधिराज बोलला, मी नाटक करतो काय? आता तर मी जातच नाही. नाहीतर मी एक काम करतो, तुझ्या दादाला विचारून येतो, मग मी. दिव्या बोलली, नको नको, तू जाणार नाहीस दादूकडे, का त्रास देतो आहेस मला? दिव्या बोलतच असते की राम तिला आवाज देतो. राम बोलला, बच्चा झोपली नाही का अजून? रामचं आवाज ऐकताच दिव्याला भीती वाटते. ती अधिराजला कुठे लपू आणि कुठे नाही करत असते. दिव्या बोलली, दादू आला आहे बाहेर, तू लप. त्याने तुला बघितलं ना तर काही खरं नाही. एक काम कर, तू कपाटात लप. नाही नको, तू बाथरूममध्ये लप. हां, हेच ठीक राहील. जा पटकन. अधिराज तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलतो. मी लपतो, पण एका अटीवर, तू मला मिठीत झोपायचं. दिव्या बोलली, तू सांगशील ते करेल, पण आता जा प्लीज. अधिराज बाथरूममध्ये जाऊन लपतो. दिव्या दरवाजा उघडते. राम आत येताच राम बोलला, किती वेळ दरवाजा उघडायला पिनू, काय करत होतीस? दिव्या बोलली, मी बाथरूममध्ये होते ना म्हणून उशीर लागलाय. काय काम होतं का? नाही म्हणजे झोपला नाहीस अजून? राम बोलला, झोपायलाच जात होतो, पण मला तुझ्या रूमची लाईट चालू दिसली ना म्हणून आलो. दिव्या बोलली, हो झोपतच होते आता, मुद्दाम आळस द्यायचं नाटक करत. हे बघ झोप आली मला. राम बोलला, बरं झोप. तिच्या कपाळावर किस करून निघून जातो. राम जातच दिव्या रूम लॉक करून घेते आणि अधिराजला बघायला बाथरूममध्ये जाते. तिथे बिचारा टॅचूसारखा उभा होता. का म्हणून काय, त्याच्या पायाजवळ साक्षात कॉक्रोच फिरत होता. त्याला असं घाबरलेलं बघून दिव्याला हसू कंट्रोल करता येत नव्हतं. दिव्या हसत असते. तिला हसताना बघून अधिराज चिडतो. अधिराज बोलतो, तुला एवढं हसायला काय झालं आहे? तू माझ्यावर हसू शकत नाहीस हां. मी बाहेर आलो ना, मी सोडणार नाही तुला, तुला शिक्षा भोगावीच लागेल अशी. दिव्या बोलली, सॉरी सॉरी, पण काय करू, द ग्रेट बिझनेसमॅन अधिराज पाटील एका छोट्याशा कॉक्रोचला घाबरतो. अधिराज रागात तिच्या जवळ येतो. त्याचा धक्का लागून शॉवर सुरू होतो. शॉवरचं पाणी दिव्याच्या अंगावर पडतं. ती बाजूला होणारच की अधिराज तिचा हात धरून जवळ खेचतो. दोघेही पाण्यात भिजत असतात. त्याचे हात नकळतपणे तिच्या उघड्या पोटांवर जातात. त्याचा गरम हाताचा स्पर्श होताच ती शहारते. तिचं हृदय खूप धडधड होतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवत चालले होते. त्याच्या नादात अधिराज तिच्या ओठांचा ताबा घेतो. तो तिला पॉसनेटली किस करत असतो. दिव्या ही राग विसरून त्याला साथ द्यायला लागते. दिव्या भानावर येताच त्याला धक्का देऊन बाहेर निघून येते. दिव्या बोलली, का मी त्याच्यासोबत वाहवाद जाते? का लांब ठेवू शकत नाही मी स्वतःला त्याच्यापासून? ती पटकन कपडे चेंज करते. अधिराजही बाहेर येतो. तो भिजलेला असतो. तो तिच्याकडे आशेने बघत असतो. अधिराज बोलला, दिव्या मला टॉवेल दे ना प्लीज. दिव्या बोलली, हां बाथरोब घे आणि कपडे चेंज करून ये, नाहीतर सर्दी होईल. अधिराज बाथरोब घेऊन कपडे चेंज करतो आणि बाहेर येतो. थंड पाण्यात भिजलेल्यामुळं त्याला थंडी वाजत असते. दिव्याला माहीत असतं त्याला त्रास होतो. अधिराज बोलला, सॉरी मगाशी ते. दिव्या बोलली, अधिराजला मध्येच तोडत, तिथे हेअर ड्रायर आहे, तो घे आणि केस सुकव, मी आलेच आणि एक आवाज करू नकोस. दिव्या गुपचूप खाली येते. त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी आणि थोडं खायला फ्रीजमधलं कटलेट गरम करून आणते. रूममध्ये येते. दिव्या बोलली, अधिराज कॉफी पिऊन घे, तुला सर्दी नाही होणार, आणि हे खाऊन घे, तुला भूक लागली असेल. अधिराज बोलला, थँक्यू दिव्या, मला माहीत आहे आजही तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. दिव्या बोलली, होतं माझं प्रेम,
पण मला काय माहिती होतं तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतास ते. तुझ्या अशा वागण्याने त्या समायराने माझ्या कानात वाजवली. तुझ्यामुळे माझी बेस्ट फ्रेंड माझ्यापासून लांब झाली. इतकंच काय, माझा अपघात झाला. सांग ना, का करावं माफ मी तुला? मला वाटतं माझा दादू बरोबरच बोलतो. मी तुझ्यापासून लांबच राहिलं पाहिजे. आणि हो, कोणत्या हक्काने मला जवळ घेतोस, मला किस करतोस? सांग, काय हक्क आहे तुझा? आधिराज बोलला, हक्क आहे ना, कारण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. मान्य आहे, त्यावेळेस मी चुकलो. पण त्या गोष्टींसाठी मी खूप मोठी किंमत मोजली आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी घर, पैसा सगळं सोडलं. हाय क्लास लाईफ जगणार अधिराज पाटील एक वेळ उपाशी राहिला. मी आज एक बिझनेसमॅन आहे. 1.5 वर्षात मी सगळं कमावलं, जे कमवायला लोकांना बराच वेळ लागतो. मी एकटा होतो. माझी माँ आणि अमितभाईने सुद्धा माझी साथ सोडली. तरी मी उभा राहिलो. काय म्हणालीस? तुझा दादू बरोबर बोलतो. त्याला काय कळणार प्रेमात विरह काय असतो. त्याला आणि अमित दादूला त्यांचं प्रेम खूप इझिली भेटलं आहे. त्यांनी जेव्हा अनुभवलं असतं ना, तेव्हा त्यांना माझं मन कळलं असतं. त्यांचं जाऊ दे, पण तूही तेच करत आहेस. पण मी आता कोणाचंच ऐकणार नाही आहे. कॉफीसाठी थँक्यू. अधिराज त्याचे ओले कपडे घालूनच निघून जातो. दिव्या तो जाताच ती रडायला लागते. तोही रागात घरी येतो. सकाळी दिव्याला उशिराच जाग येते. ती उठून आवरते. दिव्या मनात बोलते, हा नीट गेला असेल ना घरी? एकतर रागात गेला आहे हा. तिला जरा काळजी वाटत असते. दिव्या थोड्या वेळात खाली येते. रामही येतो. दोघे ब्रेकफास्ट करत असतात. रामचं लक्ष तिच्या बोटात घातलेल्या रिंगकडे जाते. राम बोलला, अरे वा, रिंग खूप छान आहे. नाईस डिझाईन. कधी घेतली? दिव्याला खाता खाता ठसका लागतो. राम तिला पाणी देत शांत करतो. दिव्या बोलली, अरे आताच घेतली आहे मी. मला आवडली मग घेतली. मनात बोलती, देवा प्लीज आता दादूने कुठून घेतली असं नको विचारायला. राम बोलला, बरं नीट जा क्लासला. आणि हो, उद्या ड्रेस डिझायनर येणार आहे. नीलम, श्वेता, समृद्धी आणि रिद्धिमा येणार आहेत. तुम्ही एंगेजमेंट, संगीत, हळदी, लग्न आणि रिसेप्शनसाठी छान ड्रेस सिलेक्ट करा. दिव्या बोलली, हो दादू. आणि ज्वेलरीचं काय? मला वाटतं ज्वेलरीसुद्धा डिझाईन करून घेऊ. राम बोलला, बरं उद्या मी ज्वेलरी डिझायनरलाही पाठवतो. बस झालं अजून काही? दिव्या बोलली, बस, बाकी मी करते मॅनेज. दिव्या आणि राम आपल्या कामाला निघून जातात. आज अमितच्या ऑफिसमध्ये वातावरण तापलं होतं. का म्हणजे काय, आकाश साहेब सकाळपासून चिडचिड करत होते. काय झालं अधिरा मॅडम? आकाशला फुल इग्नोर करत होती म्हणून आकाश चिडला होता. आकाश अधिराजवळ येत आकाश बोलला, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. चल माझ्याबरोबर. अधिरा बोलली, पण मला नाही यायचं तुझ्यासोबत कुठेच. तसंही मला काम आहे. तू जाऊ शकतेस. आकाश बोलला, तू येत नाही आहेस तर माझ्यासोबत? अधिरा बोलली, नाही म्हणजे नाही, ऐकू येत नाही आहे का तुला? आकाश रागातच तिच्या हाताला धरून खेचतच घेऊन जातो. अधिरा काही बोलणार की आकाश बोलला, चूप, एकदम चूप. काय चाललं आहे तुझं? का मला इग्नोर करतेस? मी बोलायला आलो की मला टाळून निघून जाते. अधिरा बोलली, का वाईट वाटतं आहे तुला की मी तुला इग्नोर करते आहे? तर मग माझा विचार कर. मी तुझ्या मागे रोज वेड्यासारखे फिरायची, पण तू मला इग्नोर करून निघून जायचास का? जेव्हा मी तुझ्या मागे फिरायचे तेव्हा तुला माझी आणि माझ्या प्रेमाची किंमत नव्हती. आता मी तुला इग्नोर करते तर तुला माझी किंमत कळाली. पण सॉरी, आता मी नाही तुला त्रास देणार. तुझा तू मोकळा आहेस. मी जाते, मला काम आहे. आणि तसंही आपल्याला कोणी बघितलं तर चर्चेला विषय सुरू होईल. मला नको आहे विनाकारण त्यांना ही खोटी आशा. आधिरा रागात निघून जाते. आकाश ती गेली त्या दिशेने बघत असतो. मनातच आकाश बोलतो, मी तुला लवकरच माझ्या मनातलं सांगेल. आता मी नाही राहू शकत तुझ्यापासून लांब. आणि मला माहीत आहे माझ्यासोबत असं वागतेस यामागे तुझं डोकं नाही आहे. यामागे नक्कीच दिव्याचंच डोकं आहे. तिला तर बघतोच मी आता. दिव्या डान्स क्लासमध्ये डान्स करण्यात मग्न असते. पण तिला डान्स करताना बघून इकडे अधिराजचे हार्टबीट वाढले होते. अधिराज त्याच्या ऑफिसमध्ये बसून त्याच्या लॅपटॉपवर दिव्याला डान्स करताना बघत होता. दिव्याचा डान्स क्लासच्या मालकाला डबल पैसे देऊन त्याने त्याचं काम करून घेतलं होतं. रोज तो तिला बघू शकत होता. पण डान्स बघत असताना त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात.
त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. आज सगळे दिव्याच्या घरी जमले होते. आज सगळ्या लेडीज लोकांची गँग जमली होती. समृद्धी, श्वेता, नीलम, रिद्धिमाची आईही आल्या होत्या. त्या थोड्या अवघडल्या होत्या. ही गोष्ट दिव्याच्या नजरेतून सुटली नाही. दिव्या बोलली, हॅलो ब्युटिफुल आंटीज. मी दिव्या तुमचं या घरात स्वागत करते. सगळ्यांनी हे आपलंच घर समजावं. कोणीही इथे परक नाही. मी पण तुमची मुलगी आहे आणि मलाही तुमची थोडी माया प्रेम द्याल ना? समृद्धीची आई बोलली, का नाही देणार बेटा प्रेम तुला? नीलमची आई बोलली, मी तर खूप भाग्यवान आहे की माझी मुलगी एवढ्या चांगल्या घरी जाणार आहे. तुझ्यामुळे मी माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख बघणार आहे. थँक्यू बेटा. त्या भावूक झाल्या होत्या. श्वेता बोलली, हो मग अशी गोड मुलगी कुणाला नको आहे? तू सगळ्यांच्या आयुष्यात प्रेम सुख घेऊन आली आहेस. रिद्धिमाची आई बोलली, माझ्या रिद्धिमालाही तुझ्यामुळे आज एवढा चांगला नवरा मिळाला. तिच्या सुखात माझं सुख आहे. आता तर ती पण नवीन नात्यात पाऊल ठेवत आहे. मला खात्री आहे आता सगळं नीटच होणार आहे. रिद्धिमा बोलली, वातावरण जास्त सिरियस झालं. नाही, रडू नका, नाही तर मलाही रडू येईल. मी रडले तर माझं बाळही रडकं होईल. रिद्धिमाच्या बोलण्याने सगळे रडता हसायला लागले. डिझायनर येताच सगळे कपडे बघण्यात व्यस्त झाले. नीलम, श्वेता, समृद्धी आणि रिद्धिमाचे तर पैशाचे टॅग बनूनच डोळे मोठे झाले. श्वेता बोलली, दीपू आम्हाला नको आहे हे कपडे, म्हणजे खूपच महाग आहे ग. नीलम, समृद्धी ठीक आहे, पण माझं दिव्या बोलली, तुम्ही फक्त चॉईस करा, बाकीचं मी करेल हँडल. मला नाही ऐकायचं आहे. तू माझी फ्रेंड्स आहे, त्यात मी परिमल जास्त क्लोज आहोत. मला तुम्हाला छान सजलेलं बघायचं आहे. माझ्या पर्याचा आनंद तुझ्यात आहे. मग तू फक्त सुंदर कशी दिसतील त्याचा विचार कर. तुम्ही फक्त लग्न एन्जॉय करा. मला माझ्या तिन्ही नवरी बाई सुंदर दिसायला हव्यात, म्हणजे तुम्हाला बघून नवरे फ्लॅट. चला चला. नीलम, श्वेता, समृद्धी, रिद्धिमा त्यांची शॉपिंग करून घेतात. दिव्याही तिची शॉपिंग करते. थोड्याच वेळात ज्वेलरी डिझायनरही येतो. त्या 5 जणी त्यांच्या आवडतीचे दागिने घेतात. राम, अमित आणि परिमल हे येतात. त्यांच्या आवडतीचे मंगळसूत्र ते घेतात. राम बोलला, अजून काही घ्यायचं आहे का? पिनू, तुला काही घ्यायचं आहे का? दिव्या बोली, नको मला, बस बाबा एवढंच. सगळे जेवण करून निघून जातात. दुसऱ्या दिवशी दिव्या डान्स क्लासला जाते. तिथे एक मुलगा तिच्याजवळ येतो. त्याला बघून असं वाटत होतं की त्याला कोणीतरी मारलं आहे. एक डोळा लाल, हाताला प्लास्टर, पायालाही मारलं होतं. तो मुलगा बोलतो, तुम्हाला माझा त्रास होत होता तर सांगायचं ना. तुमच्या माणसाने किती मारलं आहे मला. इतकं कोणी मारतं का? दिव्या तिच्या बॉडीगार्डना बोलावून घेते. ती त्याच्याकडे बोट दाखवत बोलली. दिव्या बोलली, यांच्यापैकी कोणी मारलं का तुम्हाला? तो मुलगा बोलला, नाही हो, ती दोघेच होती. त्याच्यापेक्षा तर त्यांचा बॉसच जास्त डेंजर होता. त्यानेच मला मारलं हो. दिव्या तिच्या दादूचा फोटो मोबाईलवर दाखवते. दिव्या बोलली, हा आहे तुम्हाला मारणारा? तो मुलगा बोलतो, नाही, हा नाही आहे तो. दिव्या मनात बोलते, कोणी केलं असेल हे? मान्य आहे यांचं वागणं चांगलं नव्हतं. तो माझ्यासोबत बिहेव केलं. पण कोणी? अधिराज. पण त्याला कसं माहिती पडलं असेल? त्या मुलाला अधिराजचा फोटो दाखवून बघते. तो मुलगा जातच होता की दिव्या त्याला अधिराजचा फोटो दाखवते. तो मुलगा बोलतो, हो हाच आहे मला मारणार. घाबरून बोलतो जरा. दिव्या रागात क्लास बाहेर निघते. ती गाडीत बसून अधिराजच्या ऑफिसला पोचते. कंपनीचं नाव वाचून ती शॉक होते. अधिराज ग्रुप ऑफ कंपनी. तिचं आणि अधिराजचं नाव एक करून त्याने कंपनीचं नाव ठेवलं होतं. ती भानावर येत ती ऑफिसमध्ये पोहोचते. रिसेप्शनिस्ट जवळ जातं. दिव्या बोलली, मला मिस्टर अधिराज यांना भेटायचं आहे. आता रिसेप्शनिस्ट बोलली, मॅम तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? दिव्या बोलली, नाही, पण मला त्यांना भेटायचं आहे बस. रिसेप्शनिस्ट बोलली, मॅम सर मीटिंगमध्ये आहेत, तुम्हाला वेट करावं लागेल प्लीज मॅम. दिव्या तिथेच बसून त्यांची वाट बघत असते. थोड्याच वेळात अधिराजची मीटिंग संपून कॅबिनमध्ये येतो. रिसेप्शनिस्ट त्याला फोन करून सांगते. दिव्या त्याच्या कॅबिनमध्ये जाते तर तो तिला कुठेच दिसत नाही. अधिराज कॅबिन लॉक करून तिला मागून मिठी मारतो. अधिराज बोला, अरे वा जान, आज तुझे पाय आपल्या ऑफिसला लागले. आपलं ऑफिस धन्य झालं. दिव्या बोलली,
तुला मी किती वेळा सांगितलं की मला हात लावू नकोस म्हणून. आधिराज बोलला, पण मी लावणार तुला हात. फक्त हात काय, मी तुला वाटेल तेव्हा माझ्या मिठीत घेऊन शकतो. असो काय, काम काढलं माझ्याकडे जे तू मला भेटायला ऑफिसला आलीस. दिव्या बोलली, त्याच्यापासून दूर होत तू माझ्या डान्स क्लासमधल्या मुलाला मारलंस का आणि कशासाठी. अधिराज बोलला, त्याने माझ्या दिव्याला हात लावला. मग ज्या हाताने त्याने तुला टच केलं तोच हात मी त्याचा मोडला. सिम्पल. त्यालाही कळू दे त्याने कोणाशी पंगा घेतला आहे. त्याने तर तुला फक्त हात लावला तर त्याची हालत मी ही केली. तो विक्रम तर तुला तुझी बनवायची स्वप्न बघतो आहे. त्याची हालत अशी करेल ना तर पश्चाताप होईल का. मी प्रेमात पडलो. तू फक्त बघ मी त्याची हालत काय करतो. दिव्या बोलली, तू वेडा झाला आहेस का. काय करणार आहेस तू. तो माझ्यावर प्रेम करतो, मी तर करत नाही ना त्याच्यावर प्रेम. मग का करतो आहेस तू हे सगळं. अधिराज बोला, माझ्या प्रेमावर तो डोळा ठेवत आहे. मी फक्त बघत बसू का. आता जरा आपल्याबद्दल बोलायचं का. चल इकडे ये. दिव्या बोलली, तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस. मी का येऊ तुझ्याकडे. मी जाते आता घरी. अधिराज बोला, तू नको येऊस, मीच येतो. चल मी येतो सोडायला. दिव्याला सोडायला अधिराज खाली येतो. त्याला एवढं खुश बघून त्याचा स्टॉप शॉक होतो. आपला तापट बॉस हसल्यावर पण छान दिसतो. दिव्याला गाडीत बसवत अधिराज बोलतो, नीट जा जान आणि बाकी गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त लग्नाच्या शॉपिंग कर. दिव्या त्याला रागात बघते आणि निघून जाते. आता लग्नाला 10 दिवस बाकी असतात. उद्या सगळे जयपूरसाठी रवाना होणार होते. रामच्या ऑफिसमध्ये कुणाल कॅबिनमध्ये येत कुणाल बोलला, बॉस एक न्यूज आली आहे. राम बोलला, काय झालं, सगळं ठीक आहे ना. कुणाल बोलला, तो परत आला आहे. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग. आधिराज आणि दिव्या किती भांडतात यार. आधिराज तर एक चान्स सोडत नाही तिला किस करायला. पुढचा पार्ट अजून धमाल होणार आहे. तर तुम्ही फक्त कथेचा आनंद घेत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.